विराट कोहली त्याच्या बॅटिंगच्या एकदम पीकला आहे. 37व्या वर्षी सुद्धा ICCच्या नंबर 1 रँकिंगला आला आहे. एकदम जबरदस्त बॅटिंग करतोय. काय नेमकं चेंज केले विराट कोहलीनी आणि कसा परफॉर्मन्स त्याचा इन्क्रीज झालाय ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, विराट कोहली त्याच्या बॅटिंगच्या एकदम परत एकदा पीक फॉर्मला आहे. मित्रांनो, काय बॅटिंग करतो, एकदम जबरदस्त. मागच्या 2 सिरीज बघा, एकदम जबरदस्त, एकदम फिनॉमिनल बॅटिंग केलेली. 2016, 2017, 18 असं वाटतं त्या महागा आपण वर्षांमध्ये महागा एकदा परत गेलो. काय एकदम जबरदस्त बॅटिंग करतोय. आज सुद्धा विराट कोहली पूर्ण टीमचा भार घेऊन चालतोय. मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. अजून सुद्धा असं वाटतंय की अजून सुद्धा त्याचा रिप्लेसमेंट वगैरे प्लेअर अजिबात नाही, कोणच नाही आहे. एकदम जबरदस्त बॅटिंग केली मित्रांनो. मागच्या 2 सिरीजमध्ये बघा, साऊथ आफ्रिकाबरोबर सिरीज असू द्या, नाहीतर न्यूझीलंड बरोबर. साऊथ आफ्रिकाबरोबर मित्रांनो 302 रन केलेले आहेत. 151चा ॲव्हरेज आहे ODIमध्ये. ते पण असा एक प्लेअर आहे मित्रांनो की टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट आहे, T20 क्रिकेटमधून रिटायरमेंट आहे. मागं काही प्रश्नसुद्धा उठले की 2027च्या वर्ल्ड कपसाठी त्याची जागा बनते का नाही. तर अजित आगरकर वगैरे, गौतम गंभीर हे सुद्धा म्हणले की त्याला डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागेल, परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तो खेळलासुद्धा. आणि तेच एक मेन रिझन आहे मित्रांनो की एकदम चांगली गोष्ट आहे, डोमेस्टिकसुद्धा खेळला. त्याच्यामुळे एक परफॉर्मन्समध्ये त्याचा एक वेगळा परफॉर्मन्स दिसतो मित्रांनो. परत एकदा तो त्याच्या पीकला आलेला आहे. रोहित शर्माला सुद्धा डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागलं, तो सुद्धा आता चांगली बॅटिंग करताना दिसतो मित्रांनो. तर खरंच डोमेस्टिक क्रिकेट खेळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये आत्ताच्या पॉईंटला विराट कोहली. आता 302, 151चं ॲव्हरेजने बॅटिंग केली साऊथ आफ्रिकाबरोबर. तर आता ही न्यूझीलंडची सिरीज झाली, 80चा ॲव्हरेज आहे मित्रांनो. 240 रन केलेले. लास्टची तुम्ही जरी मॅच बघितली असेल, 124 रन्स केलेत. असं वाटत होतं सिंगल हँडेडली मॅच घेऊन जाईल. कोणच त्याच्याबरोबर एखादा प्लेअर जरी साथ द्यायला असता ती सुद्धा मॅच तो घेऊन गेला असता. सिरीजसुद्धा 1 हँडेडली जिंकवली असते. जो 2016, 2017 जे ऑस्ट्रेलियाबरोबर काम करायचा, T20 वर्ल्ड कप माहीत असेल मित्रांनो, बघितला असेल तर 2016मध्ये 1 हँडेडली एकदम जबरदस्त मॅच जिंकवली होती. मला वाटतं सेमीफायनल का क्वार्टर फायनल होती. पण काय एकदम जबरदस्त बॅटिंग तिथं सुद्धा करत होता. अजूनसुद्धा म्हणजे एकदम 10 वर्षांनी सुद्धा अजूनसुद्धा तो त्याच्या पीकला ICCच्या नंबर 1 रँकिंगला आला आहे. तर असा पहिला प्लेअर आहे मित्रांनो जो 37व्या वर्षी, ज्यावेळेस सगळे प्लेअर रिटायरमेंटच्या लाईनीला असतात, त्यांचा फॉर्म वगैरे थोडा खाली गेलेला असतो, त्या टायमिंगला मित्रांनो ICCच्या नंबर 1 रँकिंगला येऊन तिथं वर्चस्व गाजवायचं एकदम जबरदस्त. म्हणजे फक्त हे विराट कोहलीच करू शकतो. अजून कोणतरी त्याला म्हणत होतं की काय करत होता, फिटनेस वगैरे, कप नाही, हे नाही, ते नाही. बट 2025मध्ये IPL ट्रॉफी जिंकली, तर 2026मध्ये अशा फॉर्ममध्ये. तर विराट कोहलीसाठी 2025 असू या 2026 एकदम जबरदस्त चालले त्याच्यासाठी. 2026ची ओपनिंग तर एकदम जबरदस्त आहे. सिरीज हारली मित्रांनो न्यूझीलंड बरोबर, बट एकटा काय करू शकत नाही. कोणीतरी थोडा साथ द्यायला पाहिजे होता. एक टाइमला अशी सिच्युएशन आली होती, 26 बॉल 46 काहीतरी रन लागत होते. तिथं जर कुणी जरी साथ दिली असते ना, एखादा प्लेअर सुद्धा चांगला खेळला असता, मॅच ती सुद्धा घेऊन गेला असता. तर एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये विराट कोहली मित्रांनो. तर मेन रिझन मित्रांनो डोमेस्टिक क्रिकेटसुद्धा आहे जो खेळत आला आहे. त्याची फिटनेस अजून एज 37ला आहे, तरी त्याची फिटनेस टॉप नॉचची. अजूनसुद्धा त्याच्या फिटनेस कोणच मॅच करू शकत नाही. अजूनसुद्धा इंडियन क्रिकेटच्या पूर्ण टीममध्ये जरी बघितलं तुम्ही, तर त्याच्यासारखी फिटनेस कोणाचीच नाही आहे. तर कोण म्हणतं ना काय करायचं फिटनेस वगैरे हे करायचं. तर आता रोहित शर्मासुद्धा एकदम फिट दिसतो मित्रांनो. तर एकदम दोघंसुद्धा यांना अडवणं आता खूप अवघड झालेलं आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त बॅटिंग करतात. सिरीज हरलेली ठीक आहे, बॉलिंग वगैरे थोडं वेगळा इश्यू होता तो. बट दोघं आताच्या पॉईंटला जबरदस्त फॉर्ममध्ये. 2027च्या वर्ल्ड कपसाठी कोण क्वेश्चन सुद्धा विचारू शकत नाही. जे म्हणत होते अजित आगरकर वगैरे सिलेक्शन कमिटी की त्याला डेफिनेटली डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स करावं लागेल, जे प्लेअर परफॉर्मन्स करतात त्यांनाच आम्ही घेईल. पण एकदम त्यांच्या तोंडावर एकदम गप केलेले मित्रांनो. विराट कोहलीने एकदम जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. तर तुम्हाला विराट कोहलीचा परफॉर्मन्स कसा वाटला आणि काय कोणते रिझन्स होते ज्यांनी विराट कोहलीचा परफॉर्मन्स एवढा इन्क्रीज झाला, ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आपण अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.